जय हरी. एकादश स्कंध भाग 150. 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की भगवंताचं नाम हे जर आपण सतत घेतलं तर त्याच्याबद्दल प्रेम हे आपोआप कसं जडतं. खरं तर प्रपंचामध्ये नाना प्रकारची दुःख भोगावी लागतात. तसंच त्या दुःखातून सुख मिळवण्याचा सारखा प्रयत्न मनुष्य करतो. याचा अर्थ असा की मानवी जीवन अपूर्ण आहे हे खरं, परंतु अपूर्णतेतून पूर्णतेकडे जाण्याची धडपड केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही हेही तितकंच खरं. आत्मस्वरूप तेवढंच पूर्ण असल्यानं त्याची प्राप्ती झाल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. स्वस्वरूपाची प्राप्ती शेवटी मनानंच करून घ्यायची असल्यामुळं मनानं त्याचं अहोरात्र चिंतन करणं हा निजानंद मिळवण्याचा मार्ग आहे. आत्मचिंतनाला साधू संतांनी नाम असं म्हणलेलं आहे. भगवंताचं नाम घेत गेल्यानं त्याच्या अस्तित्वाची खूण पटू लागते आणि त्या एकदा जर का त्याचं अस्तित्व आहे हे जर आपल्या मनाने घट्ट धरलं तर मग काय होतं, त्याच्याबद्दल प्रेम वाढू लागतं आणि भगवंताला सुद्धा त्याचं नाम घेणाऱ्या भक्ताबद्दल मोठं प्रेम असतं. त्यांच्यासाठी तो सगुण होऊन अवतार घेतो. अकर्तेपणानं कर्म करणं किंवा कर्म करून अकर्तेपणानं अलिप्त राहणं हे अवताराचं रहस्य आहे. ते आपल्या अंगी उतरण्यासाठी भगवंताच्या दिव्य चरित्राचं चिंतन करणं हाच राजमार्ग आहे. त्यातून भक्तिप्रेमाचा जिव्हाळा निर्माण होतो आणि भक्तांचं जीवन धन्य होऊन जातं. प्रपंचामध्ये दुःख भोगायला नको असेल तर हरिनामाचा उच्चार करावा. योग यागाचे परिश्रम न करता जो नित्य रामनाम जपतो त्याला भगवंताचा अनुभव येतोच येतो. नेहमी नाम घेणारा माणूस भगवंताला फार आवडतो आणि भगवंतच त्याचं रक्षण करतो. आता भागवतामध्ये आपण भक्त प्रल्हादाची कथा बघितली तर आपल्याला लक्षात येतं की त्या भक्त प्रल्हादाचा उद्धार करण्यासाठी भगवंताला त्या खांबामध्ये जावं लागलं आणि सतत नाम घेणाऱ्या भक्ताचं हा भगवंत रक्षण करतोच. असे कितीतरी उदाहरणं आहेत. भक्ताच्या रक्षणासाठी त्रिगुणातीत असणारा परमात्मा गुणांचा आधार घेऊन लीलेनं देह धारण करतो. अवतार घेतल्यावर तो अनेक प्रकारची दिव्य कर्म करूनही जातो. ही सर्व कर्मे करत असता त्याचं अकर्तेपण यत्किंचितही भंगत नाही. तसंच त्या कर्माच्या चिंतनानं अनेक पापी उद्धरून जातात. म्हणजे भगवंत कर्म करतो आणि त्याचं कर्म काय केलं, त्याच्या लीला हे एखाद्या पाप्याने सतत जरी स्मरण केल्या तर तो उद्धरून जातो. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे ना. जो मनुष्य आवडीने नाम घेतो तो भगवंताला अति आवडतो आणि म्हणूनच हरिपाठामध्ये नाथ महाराज म्हणतात ना, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणजे त्याला सगळंच माहिती असतं नाही का. चारी वर्णांना नामाचा अधिकार आहे. जिथे नामाचा उच्चार असतो तिथे भगवंत खात्रीने राहतो. नामाचा मार्ग अत्यंत सुगम असल्यानं सज्जन लोक नामाशिवाय राहत नाहीत. नाम घेता घेता भगवंताचं प्रेम आपोआप उत्पन्न होतं. आपलं मन स्वभावतः चंचल आहे, दृश्याला चिकटलेलं आहे. ते तसं असल्यानं सूक्ष्म आत्मस्वरूपाला चिकटू शकत नाही. मनाला सूक्ष्म करण्यासाठी योगादी मार्ग आहेत. विवेकानं अशाश्वताची किंमत ओळखली की दृश्याबद्दल वैराग्य उत्पन्न होतं. मग गुरुच्या पायी दृढ विश्वास ठेवून अखंड श्रवण मनन केलं म्हणजे स्वस्वरूपाची धारणा करण्यास मन समर्थ होतं. चिकाटीनं धारणा करून वाट चालला म्हणजे साधक ध्याननिष्ठ होतो. ध्यान परिपक्व झालं म्हणजे चित्त चैतन्यमय होतं आणि स्वस्वरूप आत बाहेर कोंडलेलं असं अनुभवाला येतं. नानात्वाचा भ्रम नाहीसा होऊन सर्वगत सर्व काळ सर्व देशी अगदी सर्वांशी सकळ असणारी आत्मवस्तू पूर्ण वैभवानं प्रगट होते.
हा मार्ग ऐकायला बरा वाटतो, परंतु त्याचा अधिकारी पुरुष फार दुर्मिळ असतो. म्हणून सामान्य माणसांसाठी भक्तीचा राजमार्ग भगवंतानंच सांगितलेला आहे. आपलं जीवन भगवंतासाठी आहे अशी भावना करून आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कर्मामध्ये त्याचं स्मरण ठेवणं याला भक्ती असं म्हणतात. भक्ती करत असता वैदिक किंवा लौकिक नित्य नैमित्तिक कर्मे सोडण्याचं काहीच कारण नाही. आपल्या वाट्यास आलेले कर्म आणि परिस्थिती भगवंताच्या इच्छेनंच आली अशी खूणगाठ मनाशी बांधून सर्व कर्मे यथासांग करावी. तरी पण त्यापासून मिळणाऱ्या फळावर आपलं सुख अवलंबून ठेवूच नये. आपलं सुख भगवंताच्या चिंतनात गुंतवून ठेवावं. हे असे कर्म करत गेल्यानं त्यातूनच स्वरूपाचा साक्षात्कार उदय पावतो. मग घरादारात राहून सुद्धा भक्ताला प्रपंचाचं बंधन पडतच नाही. आपला प्रपंच भगवंताचं कार्य आहे म्हणून रात्रंदिवस न थकता आवडीनं त्याच्या चिंतनात कर्म करावी. ज्याच्या तोंडात नाम असतं तसंच ज्याच्या मनाला भगवंताचा नाद लागतो त्याची वृत्ती आपोआप निर्विषय बनते. भगवंत हाच त्याचा विषय बनतो. इंद्रियांचे भोग घेताना तो ते भगवंताला अर्पण करतो. सर्व प्राणीमात्रांमध्ये तो भगवंताला पाहतो. अशा भक्ताच्या घरी कोणत्याच गोष्टीची वाण राहत नाही. प्रेमाच्या अतिशय आवडीनं जो आपली वृत्ती भगवंताला अर्पण करतो त्याचीच सेवा भगवंत करतो. अहो, नाथ महाराजांच्या घरी भगवंतानी 1 नाही 2 नाही 36 वर्ष सेवा केली. आणि तेच नाथ महाराज आपल्याला असं सांगतात की हे वर्णन करता करता श्रीकृष्णाला अष्टसात्विक भाव आले आणि त्यांचं सांगणं थांबून त्यानं उद्धवाला कडकडून मिठी मारली. प्रेमळ भक्तांची अवस्था सांगता सांगता श्रीकृष्णांचा कंठ सद्गदित झाला. डोळे अश्रूंनी भरून आले, अंगावर रोमांच उभं राहिलं आणि तो स्वतःलाही विसरून गेला. भगवंताला प्रेमाची किती आवड आहे हे उद्धवाला त्यावेळी कळलं. आत्मस्वरूप अत्यंत सूक्ष्म आणि ज्ञानमय आहे हे खरं, परंतु भक्ताच्या शुद्ध आणि उत्तम प्रेमाला ते कसं चटकन वश होतं हे श्रीकृष्णांनी इथे दाखवलं. भगवंताचं प्रेम जसं भक्तांनाच कळतं तसं ते फक्त भगवंतालाच कळतं. आणि त्यासाठी भक्ती हेच साधन आहे. बरं, नुसती भक्ती करत गेलो का? नाही, त्यामध्येही काही ना काहीतरी विघ्न येतच असतात बरं का. पण खरा भक्त जो आहे तो या विघ्नांना विघ्न मानतच नाही. खरं तर आपल्या मनाला दृश्याशिवाय चैन पडत नाही, म्हणून भगवंताच्या लीला चरित्रांची गोडी त्या मनाला लावणं हे सोपं जातं. त्यातून आपोआप भगवंताचं प्रेम निर्माण होऊन भक्त नामात रंगून जातो आणि मग आपोआप भगवंताचं प्रेम निर्माण होतं. त्याचं अंतरंग आणि बहिरंग भगवंतानं भरून जातं आणि शेवटी खरं खरं निष्काम प्रेम प्रगट होऊन त्याला साक्षात्कार होतो. भगवंताची कथा अत्यंत मनापासून श्रवण करावी. ती श्रवण करताना अर्थाकडे मन वेधलं म्हणजे श्रद्धायुक्त श्रवण घडतं. श्रवणामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद ही विघ्न येतात. हरिकथा ऐकताना मन विषयांचं चिंतन करू लागलं तर तो विक्षेप होतो. झोप लागली तर तो लय होतो. स्त्रियांच्या शृंगार चेष्टांचं वर्णन ऐकलं तर रसास्वाद होतो आणि ऐकायला किंवा ध्यान करायला बसलं म्हणजे भगवंताचं रूप न दिसता निळे पिवळे रंग दिसतात, त्याला कषाय असं म्हणतात. प्रेम देखील 3 प्रकारचं आहे. शौर्य व युद्ध यांच्या कथा ऐकून मन आनंदानं उचंबळून येतं, ते राजस प्रेम. दुःख शोकांचे प्रसंग ऐकून ज्यावेळी अंतःकरण द्रवतं तेव्हा ते तामस प्रेम असतं. भगवंताच्या सुंदर सगुण मूर्तीचं वर्णन ऐकून मन आनंदानं भरून जातं, ते सात्विक प्रेम होय.
सात्विक प्रेम खरी भक्ती उत्पन्न करण्यास मदत करतं. भक्तीचं प्रेम निराळच आहे. भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करता करता मन चित स्वरूपात बुडून जातं. त्यावेळी देहाचा विसर पडतो. डोळ्यातून अश्रू वाहतात. सर्वांगावर रोमांच उभे राहतात. गळा अगदी दाटून जातो. काही केल्या शब्द उमटत नाहीत. सर्वांग घामानं डबडबतं. नेत्र अर्धोन्मिलित होतात आणि मन आश्चर्यानं भरून जातं. हे खरं प्रेम होय. हरिकथा श्रद्धेनं श्रवण केली तर एवढा मोठा लाभ होतो. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.